संस्थेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील रुई व उचगाव ह्या दोन नवीन शाखा सुरू होत आहेत। त्यासाठी फर्निचर बनवण्यासाठी म्हणून कोटेशन आलेले आहेत। ते कोटेशन 12 लाख रुपयाचे असताना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ते 16 लाख करून त्यास मंजुरी दिलेली आहे व सदर कोटेशन मंजूर करावे ह्यासाठी विभागीय सहनिबंधक कोल्हापूर यांनी शिफारस केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संचालक मंडळास सांगितलेले आहे। यापूर्वीही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी अधिकाऱ्यास मॅनेज करण्याच्या नावाखाली 70 शाखांमधून 2-2 लाख रुपये काढून साधारण 1.5 कोटीचा घोटाळा केलेला आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी शासकीय अधिकाऱ्यांचेही फोन रेकॉर्ड करतात। हा गंभीर गुन्हा असून या संदर्भात आम्ही विभागीय सहनिबंधक कोल्हापूर यांच्याकडे तक्रार दिली असून कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। दुसऱ्या एका प्रकरणामध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने संस्थेसाठी QR कोड सेवा घ्यायची म्हणून ICICI बँकेमध्ये 5 लाख रुपये डिपॉझिट केले। मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांच्या टीमने सदर QR कोडवर बेकायदेशीर व्यवहार केल्यामुळे ICICI बँकेने यांची QR कोड सेवा बंद केली। त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी येस बँकेमध्ये 5 लाख डिपॉझिट ठेवून सदर बँकेची सेवा घेतली व त्यासाठी नेटविन या सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीस 12 लाखाचे ॲडव्हान्स पेमेंट केले। प्रति QR कोड 100 रुपये हा दर ठरवण्यात आला। मात्र ज्या अधिकाऱ्याकडे QR काढण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती त्यांनी गेल्या 1.5-2 वर्षात फक्त 250 QR कोड काढलेले आहेत, म्हणजे एकूण 25,000 रुपये खर्ची पडलेले आहेत। मात्र नेटविन कंपनीस दिलेल्या 12 लाख रुपयांमधून 25,000 रुपये वजा जाता बाकीचे पैसे काय झाले याचा खुलासा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या या भ्रष्ट कारभारामुळे संस्थेचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि संचालक मंडळाने त्वरित त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मी मागणी करीत आहे।